ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला आणि निसर्गरम्य सौंदर्य लाभलेला चला अशा या फोंडा घाटाची आपण सफर करूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही निघालो आहोत आमचा फोंडा बाजारपेठेला। उद्या आहे गुढीपाडवा, आहे 30 मार्च 2025 आणि आम्ही निघालो आहे काही खरेदी करण्यासाठी। थोडीफार खरेदी झाल्यानंतर मी तुम्हाला खास आमचा जो फोंडा घाट आहे तो घाट मी तुम्हाला तुमच्यासाठी एक्सप्लोर करणार आहे। तर चला मग माझ्यासोबत, आणि माझ्याबरोबर आहे ऋग्वेद आहे आणि ईशान हाय कर सर्वांना। मित्रांनो, फोंडा घाटाचे ऐतिहासिक महत्व असे आहे की मराठ्यांचा संरक्षण मार्ग म्हणजे मराठा साम्राज्याच्या काळात फोंडा घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील महत्वाचा मार्ग होता। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतरच्या मराठा सेनानी या मार्गाचा उपयोग कोकणातील मोहिमांसाठी केला होता। मराठा साम्राज्याच्या काळात शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी आणि वेगवान हालचालीसाठी हा घाट महत्वाचा होता। सह्याद्रीतून सहज प्रवेश मिळवण्यासाठी अनेक सैन्य मोहिमांमध्ये याचा उपयोग झाला। मित्रांनो, आपण आता पहिल्यांदा फोंडा घाटात चाललोय, कारण नंतर मग अंधार पडल्यानंतर मग काही मजा नाहीये बघायची, काही दिसणार नाही आपल्याला। त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा इथे घेऊन जातोय। संध्याकाळचे वाजले आहेत 5, ऍक्च्युली उशीर झाला आहे, घरी काका आले होते। रस्ता खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता, रस्ता खूप सुंदर आहे घाटाचा। अति घाई संकटात नाही, आपण आरामात जाऊ, बघूया कसा आमचा फोंडा घाट आहे। आणि पूर्ण निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकणामध्ये हे सर बघायला आपल्याला मिळतात। निसर्ग सौंदर्य भरभरून आहे कोकणामध्ये आणि आपल्याला तेच बघायचं आहे आणि तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिक प्रयत्न करतो। हा हे घाट रस्ता सुरू आहे आपला फोंडा घाट, चढण आहे पूर्ण। ईशान मंकी बघ, हे बघ मंकी, हे बघ मंकी बघ, हे बघ मंकी बघ। आणि तुम्ही बघितलं असेल की आपल्याला माकडांचं दर्शन झालेलं आहे या घाट रस्त्यामध्ये। ईशान बघितलं की नाही मंकी? माकड बघितले ईशानने। मित्रांनो, शासनातर्फे जागोजागी सूचना फलक लावलेले आहेत। त्यातलाच हा एक फलक ज्यामध्ये एक सुंदर सूचना लिहिलेली आहे की प्रथम वन्य प्राण्यांना रस्ता द्या, तुम्ही त्यांच्या अधिवासातून जात आहात। फोंडा घाटाच्या पुढे आहे राधानगरी, कोल्हापूर। मित्रांनो, ऐतिहासिक दृष्ट्या फोंडा घाट हा व्यापारी मार्ग म्हणूनही वापरला गेला। कोकणातील समुद्र मार्गाने येणारा माल हा घाटाद्वारे पश्चिम महाराष्ट्र आणि आतल्या प्रदेशांमध्ये पोहोचवला जात असे। तसेच ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपूर्वी पेशव्यांनी आणि मराठ्यांनी या घाटाचा वापर सैनिकी दृष्टिकोनातून केला होता। पुढे ब्रिटिशांनीही हा मार्ग सुधारणे आणि नियंत्रणात ठेवणे गरजेचे मानले। इसवी सन 1820च्या सुमारास इंग्रजांची तोफखान्याची एक तुकडी व लष्कर या घाट मार्गाने सावंतवाडीला गेले होते। याची नोंद सुद्धा कोल्हापूर गॅझेटियर मध्ये येते। चला आता आपण पुढे जाऊया। ऋग्वेदने मस्त शूट केलाय खास तुमच्यासाठी। आता आपण इथून एकदम एंड पॉइंटला जाऊया।
तिथून बघूया आपण कसा आहे आमचा हा फोंडा घाट आणि तिथून कसा आपल्याला नजारा बघायला मिळतो. मध्येच एक हॉटेल आहे, पूनम हॉटेल. पुढे अरुंद रस्ता आहे, कृपया वाहने सावकाश चालवा. सावकाश चालूया आपण वाहन. आपल्याला पूर्ण वरपर्यंत जायचं आहे. हा बघितलं मंकी झाडावर चढवता. अरे वा. हा मला वाटतं सुंदर नजारा बघायला भेटेल. बघूया आपण. बाप्पा बोलूया. तर मित्रांनो, आपण आता मला वाटतं आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आपल्याला एंड पॉइंटला जायचं आहे. ते मी तुम्हाला दाखवतो एंड पॉइंट फोंडा घाटाचा. खूप सुंदर आहे आणि तिथून नजारा सुद्धा खूप सुंदर असा दिसतो. तोच आपल्याला बघायचा आहे आणि तोच तुम्हाला मला दाखवायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण बघूया. सूर्य मावळत आलाय. मित्रांनो, आपण आता खूपच उंचावरती आलेलो आहे. आपण आता खूप वरच्या टॉप लेवलला आपण जवळपास आलेलो आहोत. बाहेर घे कॅमेरा. बस, खूप टॉप लेवलला आलेलो आहे आणि आता आपण तुम्ही बघू शकता काय सुंदर नजारा आहे.
प्रादेशिक विभागीय हद्द इथे समाप्त होते आणि हा आहे आपला शेवटचा एंड पॉइंट. हा आहे एंड पॉइंट आणि इथे आपली हद्द संपून पुढे कोल्हापूर चालू होतं. तुम्ही बघू शकता इथे बोर्ड लिहिलेला आहे महाराष्ट्र शासनाचा सुस्वागतम सा मंडळ कोल्हापूर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा सुंदर नजारा आपल्या या फोंडा घाटाचा एंड पॉइंट आहे. हा जो आहे तो एंड पॉइंट आहे आणि या एंड पॉइंटवरनं तुम्ही जर बघू शकता काय सुंदर नजारा. तो तिथून रस्ता आहे, हा पूर्ण घाट रस्ता, सुंदर असा घाट रस्ता. आपण आता तिकडून आलो. मित्रांनो, आपण आता आहोत फोंडा घाटाच्या एंड पॉइंटला, जिथे फोंडा घाटाची हद्द संपते, सिंधुदुर्गाची हद्द संपते आणि त्याच्या पुढे तुम्ही जर तिकडे बघू शकता, दाखवू तिकडे तुम्ही ते बघू शकता, तर तिथून जी चालू होती कोल्हापूरची हद्द. ठीक आहे, तर आता आपण आहोत एंड पॉइंटला आणि तुम्हाला मला हेच दाखवायचं होतं. तर तुम्ही हा नजारा बघू शकता फोंडा घाटाचा. बघत राहावंसं असं वाटतं, शांत इथे बसून राहावंसं वाटतंय. आपण आता हा व्हिडिओ एंड करू इथेच. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा.